गडाचे मुख्य प्रवेशद्वार पाहून आल्यामार्गे पुन्हा पायऱ्यांनी वर यायचे। पायऱ्यांच्या उजव्या बाजूने थोडे पुढे गेल्यावर आपल्याला दिसते ती दातेगडाचे भूषण असणारी विहीर। खालपर्यंत एवढा अंधार आहे, मला चष्मा काढायला लागला। विहिरीचं जे पाणी आहे ते आपल्याला स्पष्ट दिसतंय। तत्पूर्वी हे पहा, हा जो मोठा कातळ आहे हा सगळा चिरून केवढा उंच आहे तो सगळा चिरून त्या विहिरीकडे जाण्यासाठी मार्ग आहे आणि विहीर आहे, अतिशय सुंदर आहे। खडकात खोदलेली लांबट आकाराची विहीर ही तलवारीच्या आकाराची आहे। तिची मूठ उत्तरेस तर पाते दक्षिणेस आहे। विहिरीत उतरण्यासाठी साधारणतः 44 पायऱ्या आहेत। इथपासून खाली जो मार्ग गेलाय पाणी दिसतंय आपल्याला आणि समोर काहीतरी कोरीव काम दिसतंय आणि हा दगड बघा संपूर्ण चिरलेला आहे आणि चिरून ही विहीर तयार करण्यात आलेली आहे। जसं मी या ठिकाणी आता चाललो ना खाली खाली, माझा आवाज घुमत चाललाय, घुमतोय तो पूर्णतः। या ठिकाणी आपल्याला ठळकपणे दिसतंय की पायरी मार्ग जो आहे हा 2 प्रकारचा दिसतोय मला। एक मोठ्या पायऱ्या आहेत आणि दुसऱ्या छोट्या आहेत। हे पहा, आपण तिथनं उतरलो खाली तिथपासूनच दिसतोय आपल्याला की या बाजूचा जो छोटा पॅच आहे हा सगळ्या छोट्या पायऱ्यांचा आहे, पहा दिसतोय आपल्याला क्लिअर। आणि इकडचा जो मोठा पॅच आहे हा मोठ्या पायऱ्यांचा आहे। हे खालपर्यंत गेला इथपर्यंत, इथं मोठा पॅच आहे आणि तिथून खाली त्या ठिकाणी आपल्याला एक शिवपिंड पण दिसते।